तर पुण्यात बांधकामांना आता वेळेचे निर्बंध असणार आहेत। सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत बांधकाम करता येणार आहे। पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या संदर्भातील आदेश दिलेले आहेत। पुण्यात बांधकामांना वेळेचे निर्बंध घालण्यात आलेत। सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंतच बांधकाम करण्यात येणार आहे। तर पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी हे आदेश काढलेत। पुण्यात रात्री सुरू असलेल्या बांधकामामुळे नागरिकांना त्रास होतोय। नागरिकांच्या तक्रारीनंतर बांधकाम विभागाने आयुक्तांना प्रस्ताव पाठवला होता आणि त्यानंतर या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली। तर चाकणकर आणि तटकरेंची हकालपट्टी करावी अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली आहे। सुनेत्रा वहिनींनी दोघांची हकालपट्टी करावी। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी ही मागणी केलेली आहे। ती तंत्रमंत्र विद्येने झालेली आहे का खरोखरच त्यांना कुठे लिफ्टमध्ये आणि गाडीमध्ये बोट अडकून त्यांना झालेली आहे याची सत्यता आम्हाला माहित नाही। पण जर तंत्रमंत्र विद्येने अशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या पदावर दोघंही प्रदेशाध्यक्ष म्हणून असताना जर अशा पद्धतीची कृती केली असेल, अंधश्रद्धा पसरवण्याचं काम केलं असेल, तर मात्र सुनेत्रा वहिनींनी दोघांनाही या पदावरून हकालपट्टी करणं गरजेचं आहे। तर मीरा रोड मध्ये मंडप डेकोरेटर्सच्या शेडला भीषण आग लागली आहे। महापौर डिंपल मेहतांनी घटनास्थळी पाहणी केली। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी नाहीये। दुपारी महापौरांनी आयुक्तांच्या बरोबर दौरा केला। दौऱ्या आल्यानंतर महापौरांनी पण सुद्धा इमिजिएटली मीटिंग लावली संध्याकाळी 5:30 वाजता आणि त्या मीटिंगमध्ये सर्व वॉर्ड ऑफिसरला इलिगल कन्स्ट्रक्शन इमिजिएटली डिमोलिशन करण्याबाबतचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि याच्यावरती स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली आहे आणि जिथे ही घटना घडली त्या संबंधित वॉर्ड ऑफिसरला सुद्धा कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिलेले आहेत। त्याप्रमाणे आयुक्तांनी त्यांना नोटीस पाठवून 24 तास खुलासा सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।